राजस्थानच्या बाडमेरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे। येथे राहणाऱ्या दोन मुलांचा बाप असलेली एक व्यक्ती आपल्या 20 वर्षांच्या मैत्रिणीसोबत आत्महत्या करण्यासाठी रेल्वे ट्रॅकवर गेला होता। मात्र ट्रेन येताच प्रियसी घाबरून मागे हटली आणि प्रियकराने ट्रेनसमोर उडी मारली। त्यातच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला। या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे। मृत पावलेल्या प्रियकराच्या भावाने प्रियसी आणि तिच्या कुटुंबियांवर आता हत्या केल्याचा आरोप केलाय। त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे। ही घटना बालोतरा जिल्ह्यातील 5 पदार पोलीस स्टेशन परिसरात घडली आहे। मृत राजू भट वय वर्ष 34 चे गावातीलच 20 वर्षांच्या रवीनासोबत प्रेमसंबंध होते। दोघांनाही लग्न करायचे होते। मात्र राजू भट विवाहित व त्याला 2 मुलं असल्याने दोघांच्याही कुटुंबियांना त्याचा विरोध होता। त्यांच्या प्रेमसंबंधावरूनच त्या दोघांच्या कुटुंबियांमध्ये जोरदार वाद झाला होता। त्यामुळेच राजू आणि रवीनाने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला आणि ती दोघे रेल्वे ट्रॅकवर गेले होते। राजूने ट्रेनसमोर उडी मारली, पण रवीनाने घाबरून मागे सरकली। त्यानंतर रात्री उशिरा रेल्वे गार्ड व इतर कर्मचाऱ्यांनी राजूचा मृतदेह बालोतरा रेल्वे स्थानकावर घेऊन आले। त्यानंतर मुलीलाही बालोतरा स्थानकामध्ये बोलवण्यात आलं व या घटनेची माहिती त्याच्या कुटुंबियांना देण्यात आली। मृत राजूचा भाऊ वीरा रामने तरुणी आणि तिच्या कुटुंबियांवर राजूच्या हत्येचा आरोप करण्यात आला आहे। त्याने असा आरोपही केला आहे की याआधीही राजूला जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या होत्या। मात्र काल रात्री 11:30च्या सुमारास आरोपीने भावाचा खून करून त्याला रेल्वे रुळावर फेकून दिल्याचा आरोप केलाय। त्यामुळे या हत्येला आत्महत्या केली असल्याचं सांगण्यात येत असल्याचा आरोप आहे। त्यामुळे हत्या करणाऱ्यांना जोपर्यंत अटक केली जात नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असं सांगण्यात येत आहे। या प्रकरणी माहिती देताना पोलिसांनी सांगितलं की हे प्रकरण प्रेम प्रकरणातून झालंय। 34 वर्षांच्या आणि 2 मुलं असलेल्या राजू आणि 20 वर्षांच्या रवीना हे दोघं आत्महत्या करण्यासाठी रेल्वे ट्रॅकवर गेले होते। ते दोघंही यशवंतपूर बाडमेर एक्सप्रेस समोर उडी मारणार होते। त्यावेळी राजूने उडी मारली, पण रवीनाने घाबरून माघार घेतली। त्यामुळे तिचा जीव वाचला आणि राजूचा ट्रेनखाली मृत्यू झाला।